आजपासून नवरात्रोत्सवाला सुरुवात होते। आजपासून पुढचे 9 दिवस आपण सारेच देवीची मनोभावे आराधना करणार आहोत, देवीचा उत्सव साजरा करणार आहोत। मात्र या उत्सवामागची नेमकी गोष्ट काय, देवीच्या विविध रूपांमागची कथा काय, हे सगळं आपल्यापर्यंत पोहोचवणार आहेत हरिभक्त परायण संजोताई संजय केतकर। पाहूया एबीपी माझाचा नवरात्रोत्सव विशेष सेगमेंट अनाथनाथे अंबे। जगदंबे तू अंबाबाई, पहिला मुजरा मानाचा, पहिला मुजरा मानाचा। माळ बांधिली दीप लाविला, माळ बांधिली दीप लाविला। अखंड गणवरातीचा, अखंड गणवरातीचा, पहिला मुजरा मानाचा, पहिला मुजरा मानाचा। नमस्कार मंडळी, जगदंबेचा उदो उदो उदो। एबीपी माझानं सुरू केलेल्या या शारदीय नवरात्रोत्सवाच्या या विशेष भागांमध्ये मी हरिभक्तीपरायण सौ संजोत संजय केतकर तुम्हा सगळ्यांचं सहर्ष स्वागत करते। आज नवरात्रातला पहिला दिवस, पहिली माळ, ज्याला आपण घटस्थापना असं म्हणतो। घट म्हणजे मातीचा एक कुंभ, ज्याला आकार दिला असता त्यामध्ये आपण पाणी साठवतो। लक्षणिक अर्थानं बघायचं झालं तर घट जसा मातीचा तसं आपलं शरीर म्हणजे सुद्धा एक प्रकारचं घट आहे। आणि त्या घटामध्ये जसं आपण पाणी साठवतो म्हणजे अमृताचा संचय करतो, तसंच आपल्या शरीररूपी घटामध्ये शक्तीचा संचय करण्यासाठी आज ही घटस्थापना आपण सगळेजण लाक्षणिक अर्थानं किंवा प्रार्थनेच्या अर्थानं सगळेजण साजरी करत असतो। तेव्हा या अशा घटस्थापनेच्या दिवशी देवीचं आज आपण पहिलं रूप बघणार आहोत। या पहिल्या रूपात जी देवीची नवदुर्गा म्हणून ओळख आपल्याला केलेली आहे, त्यातलं पहिलं देवीचं रूप म्हणजे शैलपुत्रीचं रूप। शैलपुत्री म्हणजेच भगवान हिमालयांची म्हणजेच शंकरांची पत्नी असणारी, हिमालयाची पुत्री असणारी, जिला गिरिजा असं सुद्धा म्हटलं जातं। सती पार्वतीनं तिच्या आधीच्या आयुष्यामध्ये म्हणजेच आधीच्या जन्मात शैलपुत्री या नावानं तिचा संचार झाला होता। आपल्या अंगात सुद्धा नाना शैली असतात असं आपण म्हणतो। जी विचारांची शैली असते, बुद्धीची शैली असते, वर्तनाची शैली असते, तिचंच द्योतक म्हणजे ही आपली शैलपुत्री। या शैलपुत्रीचं वाहन नंदी, तिच्या हातात अनेक प्रकारची शस्त्र आहेत। अशी ही शैलपुत्री तुम्हा आम्हा सगळ्यांना अनेक बुद्धीच्या वर्तनांसह, अनेक शैलींसह उत्तमोत्तम प्रार्थना वर देत राहोत, अशी तिला प्रार्थना करूया। जगदंबेचा उदो उदो। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।